नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण काय घेतलं होतं, डिफरन्शिएशन चॅप्टरला सुरुवात केली होती, ज्याच्यामध्ये आपण कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आणि इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह बघितलं होतं. आज आपल्याला काय करायचं, हे चॅप्टर रिमेनिंग जे पूर्ण जे पार्ट आहे ते काय करायचं, फिनिश करायचं. ज्याच्यामध्ये बघा आपल्याला बघायचं आहे, आपला टॉपिक काय असणार आहे, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. काय असणार आहे, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. मग आता लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन कधी यूज करायचं, बरोबर का? आणि लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन घ्यायचं असेल तर आपल्याला लॉगॅरिथमच्या पूर्ण प्रॉपर्टीज त्या ठिकाणी माहीत पाहिजेत. पण हे घ्यायचं कधी, ज्या वेळेस तुमचं फंक्शन एक्सप्रेस केलेलं असेल कशामध्ये, प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन. कधी यूज करायचं, अ फंक्शन इज एक्सप्रेस इन कधी, प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन. ओके, त्याच्यानंतर 2 नंबरले कधी, ज्या वेळेस तुमचं फंक्शनच्या डिव्हिजन मध्ये नंबर ऑफ फंक्शन असतील त्यावेळेस, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कोशंट ऑफ फंक्शन. किंवा 3 नंबरले, अ फंक्शन विच इज द पॉवर ऑफ अनादर फंक्शन. अनादर फंक्शन म्हणजे काय, या पद्धतीनं की एखादं फंक्शन आहे आणि त्याची पॉवर एखादं दुसरं फंक्शन आहे, त्यावेळेस काय करायचं, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन यूज करायचं. जसं आता या ठिकाणी बघा, हे पहिलं म्हणजे काय, या पद्धतीनं असेल की y इज इक्वल्स टू एखादं फंक्शन आहे, सपोज या ठिकाणी ABC हे 3 फंक्शन येतं, आणि या ठिकाणी हे खाली एक फंक्शन आहे PQR, वरती फंक्शन येतं, बरोबर का? वरती प्रोडक्ट ऑफ फंक्शन आहे आणि कोशंट ऑफ फंक्शन सुद्धा या ठिकाणी बघा PQR आहेत. त्यावेळेस काय करायचं, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन यूज करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 नंबरचं तर तुम्हाला सांगितलेलं आहे. मग याच्यावर आधारित बघा या ठिकाणी एक्झाम्पल की कशा पद्धतीने आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन सॉल्व्ह करू शकतो. तर याच्यात बघा या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेतलं, y इज इक्वल्स टू लॉग x रेस टू दी पॉवर टॅन इनव्हर्स x. खाली फंक्शन कोणतं आहे, लॉग x, त्याची पॉवर काय आहे, टॅन इनव्हर्स x, बरोबर ना? म्हणजे फंक्शनची पॉवर दुसरं फंक्शन आहे. मग काय सांगितलं की पहिली प्रोसिजर की दोन्ही साईडले काय करा, लॉग घ्या. या ठिकाणी काय घेतलं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. काय होईल, हे होणार लॉग y बरोबर लॉग ऑफ लॉग x आणि याची पॉवर काय, टॅन रेस टू दी पॉवर. काय म्हणते प्रॉपर्टीज की या ठिकाणी होणार लॉग y, पॉवर समोर उतरणार म्हणजे काय बनणार, टॅन इनव्हर्स x, त्याच्यानंतर लॉग ऑफ काय, लॉग x, बरोबर का? काय अडचण आहे का इथपर्यंत? मग आता आपण काय करणार, या फंक्शनले डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. जर याला डिफरन्शिएट केलं बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, लॉग y चं डिफरन्शिएशन काय होणार, 1/y dy बाय dx, बरोबर ना? त्याच्यानंतर आता या ठिकाणी हे 2 फंक्शन येतं, बरोबर का? पहिलं फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर ना? चला सांगा, पहिलं फंक्शन ॲज इट इज ठेवलं, टॅन इनव्हर्स x ॲज इट इज ठेवलं. मग या ठिकाणी आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह काही खाली येणार आहे बघा, हे लॉग x, बरोबर का? हे झाला या लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय, 1/log x. परत त्याच्या आत काय फंक्शन आहे, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काही 1/x, आणि x चा परत डेरिव्हेटिव्ह जर काढला तर काय ते 1. आता या ठिकाणी प्लस काय केलं, पहिलं फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा काढला डेरिव्हेटिव्ह. आता दुसरं फंक्शन लॉग ऑफ लॉग x ॲज इट इज, टॅन इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह काही 1/1 प्लस x². त्याच्यानंतर काय करणार, आता या ठिकाणी बघायला व्यवस्थित लिहिणार, 1/y dy बाय dx. या ठिकाणी काय येणार, 1/x लॉग x, आणि वरती काय येणार तुमचं, टॅन इनव्हर्स x प्लस लॉग ऑफ लॉग x डिवायडेड बाय 1 प्लस x². त्याच्यानंतर हे y इकडे डिवाइड, इकडे गेल्याच्या नंतर मल्टिप्लाय, म्हणजे काय होणार,
dy बाय dx इज इक्वल्स टू y इंटू टॅन इनवर्स x अपॉन x log x प्लस log ऑफ log x डिवायडेड बाय 1 प्लस x स्क्वेअर. अशा पद्धतीने काय अडचण आहे का इथपर्यंत? नेक्स्ट आता आपल्याला बघायचं बघा, जेवढे पण असे असतील लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन या टाईपवर जेवढे पण क्वेश्चन येतील त्याला सॉल्व्ह करण्याची प्रोसिजर हीच, बरोबर का? नेक्स्ट आता आपल्याला बघायचं बघा की आपल्याला जर इम्प्लिसिट फंक्शन काय ते कळालं पाहिजे, बरोबर ना? त्याचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर नेमकं इम्प्लिसिट फंक्शन काय असते ते कळालं पाहिजे. मग आता या ठिकाणी बघा आपण काय करतो काही वेळेस की जसं या ठिकाणी लिहितो y इज इक्वल्स टू x स्क्वेअर, y इज इक्वल्स टू 3x क्यूब प्लस 5x स्क्वेअर प्लस 9. म्हणजे काय करायला लागलो आपण, हे जे फंक्शन आहे याला y ला एक्सप्रेस करायला लागलो इन टर्म्स ऑफ x, बरोबर का? या ठिकाणी सुद्धा y ला एक्सप्रेस करायला लागलो आपण इन टर्म्स ऑफ x. मग जे फंक्शन आपण रिप्रेझेंट करू शकतो एक तर y इन टर्म्स ऑफ x किंवा x इन टर्म्स ऑफ y, त्यावेळेस त्या फंक्शनला काय म्हणायचं? त्या फंक्शनला म्हणायचं एक्सप्लिसिट फंक्शन म्हणायचं. काय म्हणायचं? एक्सप्लिसिट फंक्शन. आणि जे फंक्शन आपल्याला या भाषेत लिहिता येत नाही त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? त्यावेळेस त्याला म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन. मग एक्सप्लिसिट कधी म्हणायचं? ज्या वेळेस आपण y ला एक्सप्रेस करू शकतो इन टर्म्स ऑफ x किंवा x ला रिप्रेझेंट करू शकतो इन टर्म्स ऑफ y. आणि ज्या वेळेस आपल्याला अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करता येत नाही त्यावेळेस समजायचं ते फंक्शन काय तुमचं इम्प्लिसिट फंक्शन आहे. जसं या ठिकाणी बघा एक एक्झाम्पल आपण घेत आहे, x क्यूब प्लस x स्क्वेअर y प्लस xy स्क्वेअर प्लस y क्यूब इज इक्वल्स टू 81. आता जर तुम्ही याला लिहिण्याचा प्रयत्न केला की बुवा y एका साईडला आणायचा आणि बाकीच्या टर्म आपल्याला राईट हँड साईडला न्यायचे एक्सट्रा, तर ते शक्य होत नाही, ते आपण लिहूही शकत नाही याच्यामध्ये. तसं जसं या ठिकाणी कसं लिहिलं बघा, लेफ्ट हँड साईडला y आहे, राईट हँड साईडला x आहे, x स्क्वेअरची टर्म आहे, बरोबर ना? लेफ्ट हँड साईडला y आहे आणि इकडच्या पूर्ण टर्म बघा x मध्ये येतात आणि कॉन्स्टंट टर्म आहेत. तसं याला आपण त्या पद्धतीनं लिहू शकत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस करायचं याचं डिफरन्शिएशन, बरोबर का? नंतर dy बाय dxच्या जेवढ्या टर्म येतात तेवढ्या कलेक्ट करायच्यात, त्या डाव्या साईडला ठेवायच्यात लेफ्ट हँड साईडला, आणि बाकीच्या राहिलेल्या टर्म कोणत्या साईडला न्यायच्या? राईट हँड साईडला घेऊन जायच्यात. मग या ठिकाणी काय करणार आपण? सुरुवातीला करणार डिफरन्शिएशन. सांगा काय येणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, मग आता या ठिकाणी बघा x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 3x स्क्वेअर, त्याच्यानंतर 2x, सॉरी या ठिकाणी आता हे बघा प्रोडक्ट ऑफ फंक्शन आहे, बरोबर का? पहिले घेणार या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, दुसरं ॲज इट इज ठेवणार. मग या ठिकाणी बघा x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय झाला? 2x आणि y ॲज इट इज. नंतर पहिलं फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy बाय dx. परत या ठिकाणी प्रोडक्ट रूल, पहिलं फंक्शन ॲज इट इज, y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार 2y, नंतर y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy बाय dx. इथपर्यंत आलो. त्याच्यानंतर नेक्स्ट आता x ॲज इट इज ठेवला होता, आता काय करणार? y स्क्वेअर ॲज इट इज ठेवणार आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1. ते लिहायचं काय काम नाही. नंतर इज इक्वल्स टू 81 कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय ते त्या ठिकाणी 0, बरोबर आहे का? परत पाहून घ्या पहा, x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, नंतर त्याच्यानंतर बघा x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय ते 2x, सेकंड फंक्शन ॲज इट इज, नंतर x स्क्वेअर ॲज इट इज ठेवला, y चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? dy बाय dx. नंतर या ठिकाणी पहिले काय केलं? x ॲज इट इज ठेवला, y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ते काय 2y आणि परत y चा डेरिव्हेटिव्ह काय ते dy बाय dx. त्याच्यानंतर आता कोणती टर्म राहिली या ठिकाणी? या ठिकाणी बघा y स्क्वेअर ॲज इट इज ठेवला, त्याच्यानंतर या x चा डेरिव्हेटिव्ह किती येते? 1. त्याच्यानंतर कोणाचा डेरिव्हेटिव्ह राहिला या ठिकाणी? बोला. y क्यूबचा काय येणार? 3y स्क्वेअर dy बाय dx आणि 81 चा डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी काय येणार? 0. आता काय करणार बघा, ज्याच्यामध्ये dy बाय dx च्या टर्म येतात त्या एक साईडला लिहून ठेवा, बरोबर का? जसं या ठिकाणी बघा dy बाय dx आहे, या ठिकाणी dy बाय dx आहे, परत या ठिकाणी काय dy बाय dx आहे. या ठिकाणी टर्म लिहा, त्याच्या काय लिहिणार सांगा? पहिले लिहिणार x स्क्वेअर, नंतर याला जर व्यवस्थित लिहिले तर येणार 2xy, नंतर कोणती टर्म? प्लस 3y स्क्वेअर आणि याच्यामधून कॉमन काय काढलं बघा? dy बाय dx. नंतर रिमेनिंग टर्म्स जवळ लिहा, ही टर्म प्लस ही टर्म, सांगा काय होणार? प्लस 3x स्क्वेअर
प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर आणि पलीकडच्या साईडनं काय राहिलं, आता ही टर्म इकडं प्लसमध्ये, तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार मायनस, इकडं काय राहिलं एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू, इथं कॉमन मध्ये मायनसचं साईन लावून टाकू आपण, पूर्ण ब्रॅकेट इकडे प्लस आहे, तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार मायनस. मग या ठिकाणी काय राहिलं 3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर, त्याच्यानंतर ही टर्म आता इकडे मल्टिप्लाय, तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. मग या ठिकाणी काय होणार सांगा, dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस 3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय x स्क्वेअर प्लस 2xy प्लस 3y स्क्वेअर. हे झालं तुमचं आन्सर. आता याच्यावर आधारित बघा, याच्यावर आधारित आपल्याला क्वेश्चन बघा काय पद्धतीनं दिलेले तर त्याच्या काही शॉर्टकट ट्रिक्स येतात. जसं या ठिकाणी जर आपल्याला फंक्शन दिलेलं असेल या पद्धतीनं बघा, काय इफ आपल्याला दिलेलं असेल y इज इक्वल्स टू बघा स्क्वेअर रूटमध्ये, इथं दिलेलं असेल एखादं फंक्शन, परत स्क्वेअर रूटमध्ये एखादं फंक्शन, परत, आणि ही प्रोसिजर कुठपर्यंत आहे इन्फिनिटीपर्यंत आहे. म्हणजे यालाच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, और y इज इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये बघा एफ ऑफ एक्स प्लस वाय, कारण की हे फंक्शन ॲज इट इज पुढे रिपीट होत आहे म्हणून त्याला काय म्हणलं वाय. तर याचं जर डेरिव्हेटिव्ह काढलं म्हणजे वाय डॅश जर याचा काढला तर या ठिकाणी बघा काय करायचं, व इथं जे फंक्शन आहे त्याचा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह आणि खाली लिहून टाकायचं 2y मायनस 1, बरोबर का. म्हणजे जर आता तुम्हाला एखादं फंक्शन दिलं या पद्धतीनं बघा, स्क्वेअर रूटमध्ये बघा y इज इक्वल्स टू साइन एक्स प्लस साइन एक्स प्लस अप टू कुठपर्यंत, मग याचा डेरिव्हेटिव्ह काही या ठिकाणी काय करायचं, वरी काय करायचं, हे जे फंक्शन याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ते कॉस एक्स, आणि खाली काय लिहून टाकायचं 2y मायनस 1. हे झालं तुमचं आन्सर. त्याच्यानंतर जर तुम्हाला फंक्शन या पद्धतीनं दिलेलं असेल, इफ एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर जर दिलेलं असेल तर त्या ठिकाणी त्याचं जे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय dy बाय dx ते काय येणार y बाय x. परत इफ तुमचं फंक्शन टॅन इनवर्स एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर जर दिलेला असेल त्यावेळेस सुद्धा याचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx तुमचा काय येणार y बाय x. परत इफ या ठिकाणी दिलेलं असेल कॉस इनवर्स एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर जर दिलेला असेल, परत त्या ठिकाणी त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार तुमचा y बाय x. परत सेम काय की इफ y इज इक्वल्स टू म्हणजे या ठिकाणी बघा काय दिलेलं असेल साइन इनवर्स एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर जर दिलेला असेल याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह काय ते y बाय x. आणि एक शेवटचं इफ सेक इनवर्स एक्स मायनस वाय अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू ए दिलेला असेल त्यावेळेस काय येणार डेरिव्हेटिव्हचा y बाय x. मग आता आपल्याला काय करायचं बघा की CET मध्ये बघा आपल्याला या दोन टॉपिकवर एक लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन आणि इम्प्लिसिट फंक्शन याच्यावर आधारित बघा कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारले गेलेले आहेत आणि ते क्वेश्चन आपण कशा पद्धतीने काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. जर तुम्ही क्वेश्चन पाहिले तर सेमच्या सेम क्वेश्चन तुमचे रिपीट झालेले आहेत, जसे आले तसे क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. बघा आता पहा, आता लक्ष द्या या ठिकाणी बघा कशा टॉपिकवर दिलेले तुम्हाला सांगितलं होतं की वाय स्क्वेअर रूटमध्ये एखादं फंक्शन प्लस स्क्वेअर रूटमध्ये एखादं फंक्शन, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय सांगितलं होतं की एखादं फंक्शन या पद्धतीनं रिप्रेझेंट केलेलं असेल एफ ऑफ एक्स परत स्क्वेअर रूटमध्ये काय एफ ऑफ एक्स अप टू कुठपर्यंत हे इन्फिनिटीपर्यंत ही जर प्रोसिजर फॉलो होत असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह वाय डॅश काय सांगितलं होतं तुम्हाला काय येते की वरील जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि डिनोमिनेटरमध्ये काय लिहायचं 2y मायनस 1, बरोबर ना. मग या ठिकाणी आता याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला सांगा काय येणार याचा आन्सर dy बाय dx बरोबर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ते कॉस एक्स डिवायडेड बाय काय ते, पण आपल्याला व्हॅल्यू त्याची विचारली का, आपल्याला कोणाची विचारली 2y मायनस 1 इंटू dy बाय dx. मग ही टर्म इकडं काय डिवाइड इकडे आल्याच्या नंतर काय होणार मग सांगा याचा आन्सर काय येणार 2y मायनस 1 इंटू
dy बाय dx इज इक्वल्स टू ऑप्शन कोणते येते ऑप्शन बी त्या ठिकाणी काय असतं करेक्ट. परत आता बघा स्क्वेअर रूटमध्ये फंक्शन दिलं. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं फक्त dy बाय dx विचारला. डिनॉमिनेटरमध्ये तर 100% काय असलं पाहिजे 2y - 1. हे तर ऑप्शन तुमचं काय झालं असतं डायरेक्ट कॅन्सल. बरोबर का. आता काय करणार सांगा या ठिकाणी हे जे फंक्शन दिले याचा काय घ्यायचं डेरिव्हेटिव्ह. बरोबर ना. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार 1 बरोबर ना मायनस ॲज इट इज साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉस एक्स डिवायडेड बाय काय येणार 2y - 1. ऑप्शन कोणतं दिसतं रे ऑप्शन ए त्या ठिकाणी काय दिसते करेक्ट दिसते. आता जर तुम्ही याचे तिन्ही क्वेश्चन बघत असाल 2023 2023 2023 बरोबर का काय वापरायचं तुम्हाला सांगितलं एखादं फंक्शन जर एक्सप्रेस केलेलं असेल प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन म्हणजे नंबर ऑफ प्रोडक्ट ऑफ फंक्शन या फॉर्ममध्ये जर दिलेलं असेल त्यावेळेस काय करायचं लॉग घ्यायचा. बरोबर का. आणि याचं डिफरन्शिएशन आपल्याला कुठं विचारलं एक्सची व्हॅल्यू ज्या ठिकाणी काय म्हणते 0. बरं याला सॉल्व्ह करू. आता या ठिकाणी काय करणार बघा जे फंक्शन आहे त्याच्या दोन्ही साईडला काय घ्यायला लागलो आपण लॉग घ्यायला लागलो. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. लॉग जर घेतला तर हे काय बनल सांगा हे बनल लॉग वाय बरोबर ना. हे काय बनल लॉग ब्रॅकेटमध्ये x+1 नंतर 2x + 1 नंतर असं करत करत काय nx+1 आणि याची रेस टू दी पॉवर किती रे 3/2. काय सांगितली लॉगची प्रॉपर्टी काय म्हणते ही पॉवर समोर आणू शकता. या ठिकाणी काय होणार लॉग y इज इक्वल्स टू 3/2 लॉग. आता इथंच प्रॉपर्टी लावून टाका बरोबर का. ही 3/2 उतरवली याच्यामध्ये बघा मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याला काय लिहू शकतो ॲडिशनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. मग हे 3/2 कॉमन असणार इथं येणार लॉग x+1 प्लस लॉग 2x + 1 नंतर प्लस लॉग काय येणार 3x + 1 असं करत 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 काय येणार लॉग nx + 1. आता हे झालं याचं सिम्पलेस्ट फॉर्म. आता काय करणार दोन्ही साईडले डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लॉग वायचं डिफरन्शिएशन काय येणार 1/y dy बाय dx. हे 3/2 कॉमन आहेत ॲज इट इज राहू द्या त्याला बाहेर. आता या ठिकाणी या फंक्शनचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं लॉग x+1 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 परत एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0. 1 + 0 किती होणार 1 म्हणून वरती किती लिहिलेत 1 प्लस या लॉग 2x + 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार या ठिकाणी 1/2x + 1 परत आतमध्ये फंक्शन आहे 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार किती येणार 2. त्याच्यानंतर 2 + 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 2 + 0 किती होणार 2 प्लस या ठिकाणी ॲज इट इज जर प्रोसिजर फॉलो केली या ठिकाणी काय येणार 1/3x + 1 परत 3x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार 3. मग या पद्धतीनं जर गेलं तर आता या ठिकाणी बघा इथं x चा कोइफिशियंट 1 होता 1 आला x + 1 इथं x चा कोइफिशियंट 2 होता वरती 2x + 1 नंतर इथं x चा कोइफिशियंट 3 वरती 3 खाली हे. मग इथं सांगा काय येणार n/nx + 1 बरोबर का. dy बाय dx ची व्हॅल्यू तुम्ही काढली. आता हे y इकडं काय तर इकडे गेल्याच्या नंतर बरं dy बाय dx इज इक्वल्स टू 3y/2 इंटू 1/x + 1 प्लस 2/2x + 1 प्लस 3/3x + 1 अप टू n/nx + 1. आता मला सांगा आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे कुठं दिलेली x ची व्हॅल्यू कुठं काढा म्हणते x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0. तर आपल्याला व्हॅल्यू कोणाची फाइंड करायला लागेल y ची. कारण की या टर्ममध्ये dy बाय dx काढला x ची पण टर्म आहे पण सोबत कोण आहे y ची टर्म. मग ज्या वेळेस x ची व्हॅल्यू 0 असेल तुमची याच्यात टाकून द्या. जर x ची व्हॅल्यू 0 असेल तर तुमचं हे इक्वेशन काय बनल सांगा 0 + 1 बरोबर ना. नंतर परत या ठिकाणी 2 × 0 0 प्लस परत काय बनणार असं करत करत काय बनणार आहे शेवटच्या सगळ्या टर्म काय बनणार आपल्या म्हणजे ह्या सगळ्या 0 + 1 1च बनणार 1 × 1 1च बनणार. असं किती वेळा x चा गुणाकार आहे n वेळा x चा गुणाकार आहे. आणि आपल्याला माहिती नाही एकच्या डोक्यावर तुम्ही काही पावरल्या ॲन्सर काय ते एकच येते. म्हणजे x ची व्हॅल्यू जर 0 असेल तर y ची व्हॅल्यू तुमची किती यायला लागली 1. मग या ठिकाणी जर x ची व्हॅल्यू 0 असेल देन y ची व्हॅल्यू काय लागली तुमची. आता ह्या व्हॅल्यू उचलायच्या आणि याच्यात काय करायचं तुम्हाला फक्त पुट करायच्यात. म्हणजे dy बाय dx कुठं काढायला लागले व्हॅल्यू तुम्ही x ची व्हॅल्यू ज्या ठिकाणी काय आहे 0 आहे. मग या ठिकाणी बघा 3 × बनणार 1 डिवायडेड बाय 2
नंतर या ठिकाणी 1/x जागी पुट करा, काय होणार 0 + 1 प्लस या ठिकाणी 2/2 × 0 0 + 1 नंतर 3/3 × 0 0 + 1 प्लस n/, काय येणार 0 + 1. आता या ठिकाणी काय लिहिणार 3 × 3 आणि भागिले किती 2. त्याच्यानंतर आता हे डिनोमिनेटर तर प्रत्येक ठिकाणी एकच झाला. मग या ठिकाणी बघा 1 2 3 अशी n नॅचरल नंबरची बेरीज आहे. मग n नॅचरल नंबरची बेरीज काय लिहितो आपण n × n + 1 / 2. आता या ठिकाणी काय येणार हे 3 ॲज इट इज, या ठिकाणी दोन्ही 4 आणि वरती काय येणार n × n + 1. ऑप्शनमध्ये दिसते का 3/4. ओके, ऑप्शन ए त्या ठिकाणी काय असतं करेक्ट आलं असतं. नेक्स्ट आता हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन काय करणार आता सांगा. सेम काय करणार टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. काय बनणार log y बरोबर log ऑफ 1 + x नंतर इंटू काय सांगा 1 + x² इंटू असं करत करत काय रे इथं परत एक टर्म लिहा बरं. काय येणार 1 + x⁴ असं करत करत काय रे 1 + x⁴ 2n. आता मल्टिप्लिकेशन आहे, काय करणार ॲडिशनच्या फॉर्ममध्ये log y बरोबर log 1 + x प्लस log 1 + x² प्लस 1 + x⁴ प्लस असं करत करत काय रे log 1 + x⁴ 2n. आता या ठिकाणी काय करणार आता सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहिलं, याला करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आणि परत या ठिकाणी बघा x ची व्हॅल्यू 0 दिलेली ती नेक्स्ट आपण y ची व्हॅल्यू फाइंड करू. पहा log y आता जर डिफरन्शिएशन घेतलं तर log y चं डिफरन्शिएशन काय येणार 1/y dy/dx. आता याचं सांगा डेरिव्हेटिव्ह काही 1/1 प्लस आणि या x चा डेरिव्हेटिव्ह 1 चा जर डेरिव्हेटिव्ह येते 0 प्लस x चा डेरिव्हेटिव्ह येते 1 1 + 0 किती होणार 1. नेक्स्ट log चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 + x², या x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार ओके प्लस या ठिकाणी सांगा log चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/1 + x⁴ x⁴ चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 4x चा. आता मला सांगा शेवटची टर्म कशा पद्धतीनं आपल्याला लिहिता येते सांगा. बघा इथं 2 पॉवर आहे, समोर आणली एकनं कमी केली, मग या ठिकाणी ही 2n पॉवर आहे. तर पहिले काय लिहायला लागलं आपल्याला 1/1 + x⁴ 2n. मग काय करतो ही पॉवर समोर आणली आणि त्याच्यामधून एकनं काय केली मायनस केली 2n - 1 बरोबर का 2n - 1 त्याच्यातून एक कमी करावं लागेल. आता हे झालं बघा आपलं ॲन्सर आलं जवळपास. आता हे y इकडं डिवायडेड नंतर पाठवा, नाही तर काय करा x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय 0 आहे, y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. करा बरं पुट. या ठिकाणी जर x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर इक्वेशन काय बनवेल सांगा 1 + 0 1 + 0 चा स्क्वेअर काय येणार, परत 1 + 0 ची पॉवर 4 ठेवली तरी काय येणार, असं करत करत म्हणजे 1 + 0 ची पॉवर काही ठेवा म्हणजे 1 + 0 1 1 + 0 1 1 + 0 1 म्हणजे 1 चा किती वेळा गुणाकार आहे n वेळा गुणाकार आहे आणि किती वेळा 1 चा गुणाकार केला तर आन्सर काय ते 1. मग y ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला 1. म्हणजे x ची व्हॅल्यू जर 0 असेल त्यावेळेस y ची व्हॅल्यू काय असेल याच्यात पुट करून दिली 1/1 काय ते 1च येते. मग या ठिकाणी काय येणार तुमचं dy/dx कुठं काढायला लागले ॲट x = 0. मग आता x ची व्हॅल्यू 0 पुट करून द्या, काय येणार सांगा 1/1 + 0 ज्याच्यामध्ये x आहे ती टर्म काय होणार 2 × 0 0 0 / एनिथिंग आन्सर काय येणार इथं 4 × 0 0 0 / एनिथिंग आन्सर काय येणार. म्हणजे या पुढच्या सगळ्या टर्म काय होणार आहे. मग इथं राहिलं काय तुमचं फक्त 1/1 + 0 म्हणजे काय येणार तुमचं या ठिकाणी आन्सर 1/1 म्हणजे किती येणार. ऑप्शन आहे का ऑप्शन सी त्या ठिकाणी काय आलं असतं करेक्ट आलं असतं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन कोणता क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर बघा हा 3. ज्याच्यामध्ये बघा याला कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकलो असतो. तर या ठिकाणी बघा जे क्वेश्चन दिलेलं आहे आता काय करणार दोन्ही साईडले काय घेणार प्रोसिजर बघा याच्यामध्ये जी प्रोसिजर केली तीच इथं केली तीच आता इकडं करायची. काय प्रोसिजर लॉग लावा, लॉगच्या प्रॉपर्टीज लागतात तर लॉगच्या प्रॉपर्टीज लावा, x ची व्हॅल्यू दिली
ती जे फंक्शन दिलं त्याच्यात पुट करा, तुम्हाला कोणाची व्हॅल्यू भेटते वायची, आणि त्या व्हॅल्यू dy/dx साठी काय करा, सॉल्व्ह करा. मग आता या ठिकाणी मला सांगा काय येणार, दोन्ही साईडले जर लॉग घेतला तर काय येणार, लॉग y इज इक्वल्स टू, बरं पॉवर नंतर उतरू, लॉग x+1 2x+1 3x+1 नंतर nx+1 आणि रेस्ट टू दी पॉवर काय रे, पॉवर समोर आणा, लॉग y बरोबर n लॉग x+1 2x+1 सॉरी काय प्लस हे n कॉमन, प्लस लॉग 2x+1 प्लस लॉग 3x+1 अप टू कुठपर्यंत रे, लॉग nx+1. ओके, नंतर आता याला काय करणार, हे झालं याचा सिम्पलेस्ट फॉर्म, याला करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सांगा काय येणार, 1/y dy/dx, हे n ॲज इट इज, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/x+1, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2x+1, परत 2x चा डेरिव्हेटिव्ह काय दे 2. नेक्स्ट या ठिकाणी काय येणार 3/3x+1, असं करत करत n/nx+1. आता x ची व्हॅल्यू काय दिलेली रे तुम्हाला, x ची व्हॅल्यू 0, पुट करून द्या, काय होणार सांगा 0+1 2 × 0 0+1 परत ॲज इट इज, म्हणजे x चा किती वेळा गुणाकार दिलेला आहे n वेळा, आणि x चा किती वेळा जरी गुणाकार केला तर आन्सर काय ते, म्हणजे x ची व्हॅल्यू जर 0 असेल तर y ची व्हॅल्यू काय ते, फक्त इथं पुट करून द्या, dy/dx कुठं काढायला लागले, x ची व्हॅल्यू 0, इथं पुट केलं 1/1 1च, म्हणजे इकडं काय राहिलं फक्त तुमचं dy/n च्या जागी n, आता x च्या जागी 0 पुट करा, 1/0+1 1, नंतर 2/2 × 0 0+1 1, म्हणजे 3/1, असं करत करत n/1. आणि या ठिकाणी आपण बघितलं आधीच्या एक्झाम्पलमध्ये की n नॅचरल नंबरची ॲडिशन काय ते n × n+1 / 2. मग या ठिकाणी या पूर्ण याची ॲडिशन काय येणार n × n+1 / 2, म्हणजे काय होणार n × n n² n+1 / 2. ऑप्शनमध्ये आहे का, ऑप्शन बी त्या ठिकाणी काय आलं असतं, करेक्ट आलं असतं. आता जर असा क्वेश्चन आला फक्त या प्रोसिजरले काय करा, फॉलो करा. ठीक आहे, पहा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे बघा आपल्याला, याच्यामध्ये बघा आपल्याला काय करता येईल, आता फंक्शन काय दिलेलं आहे, इफ e⁻⁻y × y इज इक्वल्स टू x. आपल्याला काय विचारलं त्या ठिकाणी, डिफरन्शिएशन काय येते ते. मग या ठिकाणी आता याला व्यवस्थित फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये. कशा पद्धतीने लिहिणार, या ठिकाणी याला लिहू शकतो बघा e⁻⁻y, हे y मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार आहे, डिवाइड, e⁻⁻y काय लिहू शकतो 1/e⁻y, पॉवर पॉझिटिव्ह, इज इक्वल्स टू x/y. आता काय करता येईल रे आपल्याला, हे y इकडे डिवाइड, इकडे आल्याच्या नंतर मल्टिप्लाय, म्हणजे सरळ सरळ याच्या जागा चेंज करणार, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय भेटणार y/x इज इक्वल्स टू e⁻⁻y. आता काय करता येईल आपल्याला सांगा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय येईल सांगा या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह, e⁻⁻y चा डेरिव्हेटिव्ह आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx. नंतर काय करतो आपण, डिनोमिनेटर ॲज इट इज, न्यूमरेटरचा काय येईल dy/dx, मायनस न्यूमरेटर तुमचा ॲज इट इज, डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह 1, बरोबर ना, आणि खाली डिनोमिनेटरचा त्या ठिकाणी काय येणार स्क्वेअर. आता नेक्स्ट आता काय करता येईल सांगा, हे x² इकडं काय हे होणार x² e⁻⁻y dy/dx x × dy/dx -y. ओके, हे -y इकडे घेऊन या, ह्या टर्म तिकडे पाठवून द्या, काय होईल y इज इक्वल्स टू, हे पलीकडे गेलं, हे पहिले ॲज इट इज लिहा x dy/dx -x² e⁻⁻y dy/, हे y ॲज इट इज कॉमन काय निघतं रे सांगा, काय लिहिता येईल x - x² e⁻⁻y इंटू dy/dx. आता ही टोटल टर्म इकडं काय मल्टिप्लाय, इकडं आल्याच्या नंतर काय होणार डिवाइड, काय लिहिता येईल सांगा, हे y ॲज इट इज डिवायडेड बाय
एक्स मायनस एक्स स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर वाय, ही झाली कोणाची व्हॅल्यू dy बाय. आता ॲन्सरमध्ये ऑप्शन मॅच होते का? नाही. व्हा लागलं का? नाही. आता डिनॉमिनेटरमध्ये बघा आपण काय करू शकतो, एक्स कॉमन काढला, इथं काय राहिलं 1 मायनस एक्स इंटू ई रेस टू दी पॉवर वाय इज इक्वल्स टू dy बाय dx. ऑप्शनमध्ये जर बघत असाल तर ई रेस टू दी पॉवर वायची टर्म नाही आहे का? मग मला सांगा इथून आपल्याला व्हॅल्यू भेटेल ई रेस टू दी पॉवर वायची, काय भेटते? मग जिथं दिसते तिथं काय करायचं, पुट करायचं. बरं आता मला सांगा ऑप्शनमध्ये ई रेस टू दी पॉवर वाय असतं तर तुम्ही इथपर्यंत सॉल्व्ह केलं असतं, बरोबर आहे ना? आता नाही म्हणून त्याच्या जागी काय पुट करणार सांगा, काय येणार? वाय अपॉन एक्स इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स ॲज इट इज वाय अपॉन एक्स इज इक्वल्स टू काय dy बाय ही टर्म आणि ही टर्म काय झाली. आता सांगा ऑप्शन मॅच होते का? वाय अपॉन एक्स इन ब्रॅकेट 1 मायनस वाय कोणतं येते? ऑप्शन डी त्या ठिकाणी काय असतं, करेक्ट आलं असतं. आता या ठिकाणी बघा लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन काऊन वापरायचं, कारण की फंक्शनची पॉवर दुसरं फंक्शन आहे. काय सांगितली प्रोसिजर? टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. सांगा काय येणार? लॉग एक्स रेस टू दी पॉवर वाय इंटू वाय रेस टू दी पॉवर एक्स आणि लॉग 60. ओके. आता या ठिकाणी पहिले लागेल प्रोडक्ट रूल. सांगा काय येणार? लॉग एक्स रेस टू दी पॉवर वाय प्लस लॉग वाय रेस टू दी पॉवर एक्स बरोबर लॉग 16. नंतर पॉवर समोर आणा, काय येणार सांगा? वाय लॉग एक्स प्लस एक्स लॉग वाय इज इक्वल्स टू लॉग 16. आता झालं याचं सिम्पलेस्ट फॉर्म. आता काय करणार, याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं प्रोडक्ट रूल लागेल. सांगा पहिलं फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काही 1 अपॉन एक्स आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काही 1, लिहायचं काम नाही. आता दुसरं फंक्शन ॲज इट इज, हे ॲज इट इज याचा डेरिव्हेटिव्ह काही dy बाय dx. परत या ठिकाणी काय लागेल? प्रोडक्ट रूल. पहिलं फंक्शन ॲज इट इज, ओके. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काही 1 अपॉन वाय आणि वायचा डेरिव्हेटिव्ह काही. नंतर दुसरं फंक्शन ॲज इट इज, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह काही 1. त्याच्यानंतर लॉग 16 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट नंबर भेटते तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काही 0. काय सांगितलं? dy बाय dxच्या टर्म काय करा, कलेक्ट करा, बाकीच्या टर्म पलीकडे घेऊन जा. मग या ठिकाणी बघा काय राहिलं आपलं, वाय अपॉन एक्स प्लस लॉग वाय, नंतर इथं काय कॉमन निघते dy बाय dx. मग या ठिकाणी प्लस लॉग एक्स प्लस एक्स अपॉन वाय dy बाय. बरं इथं एकदा सिम्पलेस्ट फॉर्म करून घ्यायचा, डिनॉमिनेटर सेम. काय होणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर वाय प्लस एक्स लॉग वाय अपॉन, हां इथं करून घ्या वाय लॉग एक्स प्लस एक्स अपॉन वाय इंटू dy बाय dx. आणि पलीकडे काय राहिलं आपलं, ही टोटल टर्म इकडं प्लस तिकडे गेल्याच्या नंतर. बरं सॉल्व करा, नंतर पाठवा, काही फरक पडत नाही, पण आधी पाठवून द्या. काय होईल सांगा? वाय लॉग एक्स प्लस एक्स डिवायडेड बाय वाय इज इक्वल्स टू मायनस वाय प्लस इथं काय येईल तुमचा dy बाय dx. ओके. इज इक्वल्स टू मायनस करून सांगा काय येणार? वाय प्लस एक्स लॉग वाय डिवायडेड बाय एक्स. आता या ठिकाणी काय करू शकता तुम्ही, व्हॅल्यू पुट करू शकता. कुठं विचारलं तुम्हाला? ॲट 2,2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू किती आहे, जिथं जिथं दिसते तिथं काय करून द्यायची, पुट करून द्यायची. सांगा काय येईल आन्सर? वायच्या जागी 2 लॉग 2 प्लस 2 अपॉन 2, बरोबर का? हे ॲज इट इज. नंतर dy बाय, हां इथं सांगा मायनस 2 प्लस 2 लॉग 2 अपॉन 2. आता जर बघा ही टर्म जर पाहिली तर सेम आहे का? सेम. मग ही इकडं मल्टिप्लाय तिकडे केल्याच्या नंतर काय होणार? मग यानं जर याला डिवाइड केलं तर ॲन्सर तुमचं काय येईल? काय येईल? -1. म्हणून त्या ठिकाणी ऑप्शन काय येईल तुमचं? ऑप्शन ए. परत या ठिकाणी आता काय करणार, लॉगमध्ये दिलेलं आहे म्हणजे हे कोणतं फंक्शन दिलेलं आहे आपल्याला, कोणत्या याच्यातले दिलेले, इम्प्लिसिट फंक्शन दिलेले, बरोबर का? मग आता इथं प्रॉपर्टी लावून टाका. काय होणार? लॉग एक्स प्लस वाय. इथं नाही लावता येत, इथं काय होईल सांगा? हे ॲज इट इज लॉग एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस 3.
आता काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा याचं डिफरन्शिएशन काय येणार, 1/x प्लस वाय, बरोबर ना. नंतर dy/dx काय येणार, पहा पहिले काय येणार याचं, हे घेतलं खाली. आता कोणाचं येणार, पहिले येणार हे दोन्ही फंक्शनची ॲडिशन आहे. पहिले एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल 1, नंतर वायचा डेरिव्हेटिव्ह येईल dy/dx. फक्त dy/dx येणार का, नाही, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल dy/dx. आता लॉग एक्सचं 1/x, लॉग वायचा 1/y, dy बाय आणि 3चा डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी काय येईल. आता या ठिकाणी इथं सेपरेट करून घ्या dy/dx च्या टर्म. 1 न मल्टिप्लाय केलं तर तेच भेटेल, प्लस 1/x प्लस वाय इंटू काय रे dy/dx. इकडं 1/x प्लस 1/y dy/dx. आता dy/dx च्या टर्म जवळ आणा, बाकीच्या टर्म जवळ आणा. हे इकडं प्लस आहे, इकडं आल्यावर काय होईल, हे इकडं प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल सांगा, काय राहील इकडं 1/x प्लस वाय dy/dx मायनस 1/y dy/dx इज इक्वल्स टू 1/x मायनस. ओके, इथं कॉमन काय काढता येते, काय राहिलं मायनस 1 इंटू इज इक्वल्स टू, सांगा एकदा लिहून टाका, 1/x मायनस 1/x प्लस वाय. आता इथं करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं, y इंटू 1 वाय, यानं जर याला मल्टिप्लाय केलं तिथं मायनसचं साईन आहे, फक्त साईन चेंज होतील तुमची. -1 जर मल्टिप्लाय केलं काय होईल, साईन चेंज, म्हणजे इथं होईल -x मायनस वाय आणि डिनोमिनेटरमध्ये काय होईल y इंटू एक्स प्लस वाय इंटू काय रे dy/dx. आता हे इथं +1 न मल्टिप्लाय केलं तर तेच भेटेल, -1 न मल्टिप्लाय केलं काय होईल, फक्त साईनचा चेंज होईल, x इंटू ओके प्लस x मायनस x प्लस वाय मायनस वाय. पा खालची ही टर्म इकडे डिवाइड इकडे गेल्याच्या नंतर काय होणार, ही टर्म आणि ही टर्म काय होईल, राहिल्या कोणत्या टर्म एकदा लिहून घ्या, -x/y dy/, इज इक्वल्स टू y डिवाइड मल्टिप्लाय म्हणजे इकडे काय राहिलं -dy/dx y²/x². म्हणजे या ठिकाणी -dy/dx याला ब्रॅकेटमध्ये लिहिता येते का y/x ब्रॅकेटचा. आता मायनसचं साईन काय करून द्यायचं, पलीकडं शिफ्ट करून द्यायचं. आन्सर कोणतं येते, ऑप्शन 8 आहे, तिकडे काय आलं असतं, करेक्ट आलं असतं. या टॉपिकवर हे शेवटचे 3 क्वेश्चन. तर याच्यामध्ये बघा आपल्याला आता फर्स्ट काय दिलेलं आहे, सेम प्रॉब्लेम दिलेले, फक्त आता तिथून पुढचं की आधीच्या प्रॉब्लेममध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन दिलेत पण तिथं आपल्याला कुठं विचारलं नव्हतं. आता इथं जसं दिलं की x इज इक्वल्स टू 0 आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं डिफरन्शिएशन काढायचं. पहिले तर काय करणार, हे जे फंक्शन आहे ॲज इट इज लिहा, लॉग x प्लस वाय इज इक्वल्स टू 2xy. काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय येणार सांगा, 1/x प्लस वाय, एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार 1 आणि वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार. त्याच्यानंतर हे 2 ॲज इट इज, दोन्ही फंक्शनचं मल्टिप्लिकेशन. पहिलं फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. दुसरं फंक्शन ॲज इट इज, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह येते 1. ओके, नेक्स्ट इथं सेपरेट करून घ्या. सांगा काय येणार, 1/x प्लस वाय प्लस 1/x प्लस वाय dy/dx. 2 न मल्टिप्लाय करून घ्या, 2x dy/dx प्लस 2 इंटू वाय. नंतर काय करायचं, dy/dx च्या टर्म इकडे घेऊन या, हे इकडे घेऊन या आणि याला पलीकडे घेऊन जा. सांगा काय राहिलं, dy/-2x इज इक्वल्स टू 2y मायनस 1/x प्लस वाय. काय कॉमन निघतं रे, 1+x प्लस वाय, 1/x प्लस वाय मायनस 2x dy/, इज इक्वल्स टू हे राहू द्या 2y मायनस 1/x प्लस वाय. आता इथं बा व्हॅल्यू टाकल्या तरी चालतात डायरेक्ट इथं. आता काढलं तुम्ही नंतर कॅल्क्युलेशन करा, काय अडचण नाही, ठीक आहे. आता जर एक्सची व्हॅल्यू 0 असेल काय बनाल रे, हे बनाल लॉग 0 प्लस वाय, बरोबर का. आणि इथं 2 इंटू 0 इंटू वाय, म्हणजे हे सरळ सरळ काय होणार सांगा, हे या पद्धतीने होईल बघा. या ठिकाणी काय होणार सांगा, इथं राहील लॉग वाय, तुमचं काय राहील लॉग वाय इज इक्वल्स टू इकडं मल्टिप्लिकेशन काय
मग लॉग इनपुटमध्ये एखादी व्हॅल्यू असेल तर ती 0 कधी येते? ज्या वेळेस ती व्हॅल्यू कधी येते? ज्या वेळेस 0 आन्सर कधी येते? ज्या वेळेस इनपुट काय असेल तुमचं 1 असेल. लॉग 1 टू द बेस एनिथिंग आन्सर काय येते? 0. म्हणजे याचा अर्थ ही वायची व्हॅल्यू, हे आन्सर 0 यायला लागला, याचा अर्थ ही वायची व्हॅल्यू किती असली पाहिजे? 1 असली पाहिजेत. एक्सची व्हॅल्यू तुमची काय आली? 0. तर वायची व्हॅल्यू किती येते? बस जिथं जिथं दिसते तिथं तिथं काय करा? पुट करा. सांगा काय होणार? 1/0 + 1 मायनस 2 × 0 dy बाय dx 2 × 1 मायनस 1/0 + 1. इथं काय येणार? 1/1 1 मायनस 2 × 0 0. म्हणजे काय राहिलं इकडं? dy बाय dx. हे 2 × 1 2 0 + 1 1 1 डिवायडेड बाय 1 1. म्हणजे 2 - 1 आन्सर काय येणार त्या ठिकाणी? 1. ऑप्शन त्या ठिकाणी काय आलं असतं? 1 करेक्ट आलं असतं. नेक्स्ट क्वेश्चन सोपेच असतात, फक्त त्याला थोडंसं कॉम्प्लिकेट आपण करतो. आता हे आधीच्या टॉपिकमध्ये झालेलं आहे तुमचं. दिसते काय शिकवलं? साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x, त्याच्या जागी काय लिहू शकतो आपण? π/2. टॅन इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x, त्याच्या जागी काय लिहिणार? π/2. नंतर सेक इनवर्स x प्लस कोसेक इनवर्स x, त्याच्या जागी काय लिहिणार? π/2. म्हणजे इथं तुमचा अर्ध प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले. मग त्याच्यानंतर त्याचं डिफरन्शिएशन विचारलं, कुठं? एक्सची व्हॅल्यू किती असली पाहिजे? चला सांगा काय येणार? एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू पण दिलेली आहे तुम्हाला, किती? 2 दिलेली आहे. मग आता काय करणार सांगा? हे फंक्शन लिहिलं x² × y², आणि याच्या जागी काय लिहिता येते आपल्याला? π/2. आता काय करणार? दोन्ही साईडले डिफरन्शिएट करणार. पहिलं फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह 2y, परत yचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. नंतर दुसरं फंक्शन ॲज इट इज, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, आणि π/2 चा डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी काय? 0. म्हणजे या ठिकाणी जर लिहिलं तर हे काय होणार? 2x² dy बाय dx प्लस 2xy² इज इक्वल्स टू त्या ठिकाणी काय रे? 0. एक तर इथं व्हॅल्यू पुट केली तरी चालते, नंतर सॉल्व्ह करून व्हॅल्यू पुट केली तरी चालते. बरं काय येणार सांगा? 2 × x² dy बाय dx, ही व्हॅल्यू प्लस तिकडे गेल्यावर इथं व्हॅल्यू पुट करून द्या. आता एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू किती? हां सांगा काय येईल? 2 × 1² × 2 dy बाय dx मायनस 2 × 1 आणि 2चा, हे इकडं कॅल्क्युलेशन करून टाका. 2 × 2 4 dy बाय मायनस 2चा वर्ग 4 4 2 8 4 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर आन्सर काय येते तुमचं? -2. ऑप्शन डी त्या ठिकाणी काय आलं असतं? करेक्ट आलं असतं. नेक्स्ट या ठिकाणी बघा, बेस या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 10. ठीक आहे, पहा आता क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं. तर आपल्याला माहिती आहे लॉग a टू द बेस b इज इक्वल्स टू m दिलं, बरोबर का? अशा पद्धतीनं दिलं तर ही व्हॅल्यू म्हणजे काय? याच्या डोक्यावर ही पॉवर द्यायची, म्हणजे काय लिहिता येते? b⁻m. मग मला सांगा आता इथं हे फंक्शन ॲज इट इज राहील, 10च्या डोक्यावर पलीकडे किती जातील तुमचे? 2. या पद्धतीने बघा, वरची व्हॅल्यू ॲज इट इज राहील इकडं, आणि याच्या डोक्यावर ही व्हॅल्यू जाईल इकडची. म्हणजे याला काय लिहिणार तुम्ही सांगा? x³ - y³ अपॉन x³ प्लस y³ आणि इथं 10चा काय होईल त्या ठिकाणी? स्क्वेअर, जे किती येते? 100, बरोबर ना? x³ प्लस y³ इज इक्वल्स टू 100. त्याच्यानंतर ही टर्म इकडं काय? डिवाइड, इकडे गेल्याच्या नंतर इकडं काय राहिलं? x³ - y³ इज इक्वल्स टू, इथं सेपरेट करून टाकतो, x³ प्लस 100 y³. आता x³ च्या टर्म जवळ आला, ही इकडे प्लस इकडे आल्यावर x³ - 100 x³ - y³ तिकडे गेले 100 y³ प्लस y³. इथं काय राहिलं? -99 x³ इज इक्वल्स टू 101 y³, बरोबर का? फंक्शन भेटलं तुम्हाला. आता काय करायचं? याला डिफरन्शिएट करायचं. कशा पद्धतीनं करता येईल सांगा? याला जर डिफरन्शिएट केलं, याला इक्वेशन फर्स्ट देऊ आपण.
याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, सांगा काय येणार, -99 इंटू 3, बरोबर आहे ना. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 3 इंटू एक्स स्क्वेअर, याचा काय येईल 101 इंटू 3y² dy बाय ही टर्म काय झाली. आता मला सांगा आपल्याला dy बाय dxचा आन्सर काढायचा, बरोबर ना. पण आन्सर कशात आणायचा आपल्याला, एक्स आणि वायच्या भाषेतच दिलेल्या ऑप्शनमध्ये, बरोबर का. आता इथं पहा -99 या लागलेत, 101 या लागलेत, बरोबर ना. म्हणजे इथं काय राहिलं पहा, -99 x² इज इक्वल्स टू 101 y² dy बाय dx, बरोबर का. मग आता या भाषेत जर लिहायचं असेल तर कोणाला तरी रिप्लेस करायला लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला इथून व्हॅल्यू भेटते -99 x² कशी भेटते बघा. याला असं लिहिता येते का, -99 x² गुणिला x बरोबर 101 y³ लिहिता येते. मग हे x इकडं गुणिले इकडं आल्यावर म्हणजे याच्या जागी ही व्हॅल्यू लिहिता येते ना पहा. या ठिकाणी जर ही व्हॅल्यू लिहिली काय सांगा, 101 y³ अपॉन काय रे x इज इक्वल्स टू 101 y² dy बाय ही टर्म इकडं मल्टिप्लाय इकडं आल्यावर ही टर्म आणि ही टर्म काय होणार, y² इकडं मल्टिप्लाय इकडं आल्यावर डिवाइड dy बाय dx, वरचा y² कॅन्सल होईल, इथं राहील y आणि खालचा y² काय होईल. आन्सर काय आलं तुमचं y/x. ऑप्शन त्या ठिकाणी काय डी काय आलं असतं, करेक्ट आलं असतं. तर आता याच्यावर जेवढे शक्य होतील तेवढे प्रॉब्लेम, म्हणजे जेवढं टॉपिक शिकवलं तेवढं आपण घेतलेलं आहे. ठीक आहे बघा या ठिकाणी की काय असते याच्यात, जसं एखादं फंक्शन आहे x इज इक्वल्स टू f(t), नंतर वायले रिप्रेझेंट केलेलं असेल y इज इक्वल्स टू g(t), त्यावेळेस समजून चालायचं हे जे फंक्शन आहे हे रिप्रेझेंट केलं पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये, ज्याच्यात टी काय असेल तुमचा पॅरामीटर. सर कळालं नाही, याचं एक्झाम्पल असे की जर मी तुम्हाला म्हणलं x बरोबर 5 cos θ आहे आणि y बरोबर 5 sin θ आहे, तर मी असं म्हणतो की याच्यात थीटा पॅरामीटर वापरला. आता जर याच्यापासून मी इक्वेशन बनवलं तर ते इक्वेशन बनवलं सर्कलचं, कसं की या दोन्ही ठिकाणी स्क्वेअरिंग आणि ॲडिंग केली. मग या ठिकाणी स्क्वेअरिंग काय होणार x² आणि या ठिकाणी काय होणार y², या ठिकाणी काय होणार 5² cos² θ प्लस 5² sin² θ. ओके, x² प्लस y² इज इक्वल्स टू 5चा वर्ग 25 कॉमन काढले, इथं राहिलं sin² θ प्लस cos² θ, म्हणजे या ठिकाणी x² प्लस y² इज इक्वल्स टू या लिहू शकतो 5चा वर्ग, कारण की याचा आन्सर काय येते. मी असं म्हणतो की बा हे जे पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट येतं हे या सर्कलने रिप्रेझेंट करतात, ज्याचं सेंटर कुठे ओरिजिनवर आहे आणि त्याची रेडियस किती आहे 5, बरोबर का. मग या ठिकाणी पॅरामीटर कोण आहे तुमचा थीटा, आणि थीटाची व्हॅल्यू तुमची कुठून कुठपर्यंत आहे 0 पासून 2π पर्यंत. ओके, मग पॅरामीटर नेमकं कळालं काय असते, जसं सर्कलचे पॅरामेट्रिक, या सर्कलचे पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट हे येतात. मग पॅरामेट्रिक या ठिकाणी काय वापरलं तुम्ही थीटाची जशी जशी व्हॅल्यू बदलणार तसं तसं तुमचं इक्वेशन बदलणार, बरोबर ना. नेक्स्ट आता या ठिकाणी बघा, आता आपल्याला याचं जर डिफरन्शिएशन काढायचं असेल म्हणजे या ठिकाणी बघा काय करणार, इथं जे फंक्शन वापरलं विथ रिस्पेक्ट टू ते करावं लागेल. म्हणजे हे जे फंक्शन दिलं x बरोबर f(t) आणि y बरोबर काय दिलं g(t), याचं जर डिफरन्शिएशन विचारलं आपल्याला, सपोज जसं की dy बाय dx विचारलं, तर पहिले याला करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t, म्हणजे काय होणार dx बाय dt बरोबर f'(t). याचं जर डिफरन्शिएशन काढलं तर dy बाय dt बरोबर, आता आपल्याला काय विचारलं dy बाय dx, बरोबर ना, dy बाय dx, पण याला असं लिहितात नाही का dy बाय dt आणि dx बाय dt, म्हणजे सरळ सरळ हे dt एकमेकाला काय करतात कॅन्सल करतात. त्याला काय केलं त्या ठिकाणी फक्त बॅलन्स केलं, म्हणजे याचा आन्सर काय येणार dy बाय dx बरोबर g' अपॉन f'(t). हे झालं तुमचं पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन. सेम करायचं फक्त पॅरामीटरली विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर करायचं जे दिलेले ते, आणि या इक्वेशनमध्ये काय करून द्यायची व्हॅल्यू
पुट करून द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं बघा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. सिमिलर ज्या पद्धतीने आपण पॅरामेट्रिकचं डिफरन्शिएशन करतो त्याच पद्धतीनं कोणतं करायचं आपल्याला डिफरन्शिएशन ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. जसं एखादं फंक्शन दिलं आपल्याला y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, बरोबर का, आणि सॉरी एखादं आपण म्हणू काय एक या ठिकाणी आपण जर कन्सिडर केलं हे याच पद्धतीनं की बॉ एक्सला एफ ऑफ टी कन्सिडर केलं आणि वायला जी ऑफ टी कन्सिडर केलं तर सेम म्हणजे याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू हे म्हणजे काय येणार असं डी एक्स अपॉन डी वाय. याला काय लिहिता येते आपल्याला डी एक्स अपॉन डी टी डिवायडेड बाय डी वाय बाय डी टी. ते काय वेगळं नाही. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं बघा आपल्याला बघायचं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नेमकं काय असते. आता फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आतापर्यंत बघितलं आपण कसं की एक फंक्शन घेतलं बघा की जसं y इज इक्वल्स टू एक्स रेस टू दी पॉवर m हे फंक्शन घेतलं. मग याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा कुठपर्यंत nth ऑर्डरपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढायचा. जसं याचा जर आता पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला जे आपण दाखवतो बघा असा y1 किंवा y डॅश ही लिहू शकतो, बरोबर का. मग याचा डेरिव्हेटिव्ह काही सांगा m पॉवर खाली उतरल. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा y2 सांगा हे m ॲज इट इज पुन्हा पॉवर काय होईल एक्स रेस टू दी पॉवर काय m मायनस 2. परत थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह m मायनस 1 हां नंतर एक्स रेस टू दी पॉवर. हे झालं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग जर आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल काय काढायचं असेल nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग काय करायचं की क्वेश्चनमध्ये जर अँगल दिलेला असेल तर अँगल कशा पद्धतीनं चेंज होते, पॉवर दिली असेल तर पॉवर कशा पद्धतीनं चेंज होते ते आपल्याला फक्त कशात लिहायचं जनरल फॉर्ममध्ये द्यायचं. मग आता या ठिकाणी जर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण घेतला बरोबर का काय निघाली nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सांगा. इथं पहा एक होता इथं काय आलं m आलं, 2 होतं तर पहा m आलं m मायनस 1 आलं, 3 होते m आलं m मायनस 1 आलं m मायनस 2 आलं म्हणजे m मायनस 3 पेक्षा कमी यायला लागलं. मग आता जर n असेल तर काय येईल m येईल m मायनस 1 येईल m मायनस 2 येईल. 3 येत तर इथं 2 येत तर इथं 1 म्हणजे 1 न काय भेटायला लागलं कमी. मग इथं n येत m मायनस 1 न कमी इथं n आहे 1 न कमी. जसं 3 येत तर 2 येत तर 1 मग इथं n येत इंटू इथं पहा इथं 1 येत इथं 1 आहे इथं 2 येत इथं 2 येत इथं 3 येत इथं 3 येत इथं n येतं इथं काही. ओके काय अडचण आहे का. आता या ठिकाणी याच्यात 3 केस पडतात. कशा पहिली केस अशी तुमची की m ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि m ची व्हॅल्यू n पेक्षा मोठी आहे. नंतर दुसरी केस अशी की m ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे आणि m ची आणि n ची व्हॅल्यू सारखी. 3 नंबरची की काय 3 नंबरची कंडिशन की m ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे बट m ची व्हॅल्यू n पेक्षा कशी लहान आहे, बरोबर का. मग आता पहा या ठिकाणी काय करता येते आपल्याला की याचा जर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करता येते हे m ॲज इट इज m मायनस 1 m मायनस 2 नंतर याला जर मल्टिप्लाय केलं काय होणार बघा m मायनस n मायनस 1 म्हणजे ही कमी कमी होत चाललं. म्हणजे मी काय करायला लागलो याला बघा फॅक्टोरियल नाव ऐकलं तुम्ही वरी बघा अशा पद्धतीनं मल्टिप्लाय करायला लागलो की 2 into 1 पर्यंत ते फॅक्टोरियल गेले पाहिजे. आणि डिवायडेडमध्ये बघा या ठिकाणी काय येणार m मायनस n मायनस 2 म्हणजे यानंच मल्टिप्लाय केली इथं असं करत करत कुठपर्यंत 2 into 1 आणि हे वरी तुमचं काय राहील एक्स रेस टू दी पॉवर m ॲज इट इज राहील. मग या ठिकाणी याला लिहिता येते y म्हणजे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे वरी काय होईल तुमचं m मायनस 1 m मायनस 2 म्हणजे जर असेल 9 गुणिला 8 गुणिला 7 गुणिला असं जर असेल 1 पर्यंत तर याला काय लिहिता येते 9 फॅक्टोरियल. मग m मायनस 1 m मायनस 2 असं जर दिलेलं असेल काय लिहिता येते त्याला सांगा. इथं जर कमी केला 1 न तर याला काय लिहिता येते रे बघा m मायनस परत काय होईल सांगा 1 न जर कमी येला तर इथं काय येईल तुमचं m मायनस n यायला पाहिजे. काय येईल m मायनस n हे नाही येणार m मायनस n. ओके तर या ठिकाणी काय लिहिता येते सांगा वरती m फॅक्टोरियल खाली m मायनस n फॅक्टोरियल आणि या ठिकाणी काय येईल एक्स रेस टू दी पॉवर m.
आता जर तुमची यमची आणि यांची व्हॅल्यू सारखी असेल, ही व्हॅल्यू जर सारखी असेल म्हणजे ही दुसरी कंडिशन, तर काय येईल तुमचा आन्सर सांगा. इथं फक्त पुट करा, यमच्या जागी एन नाही तर एनच्या जागी एम. इथं होईल एन फॅक्टोरियल एन मायनस एन, दोन्ही सारखे आहेत म्हणजे काही त्या ठिकाणी 0 फॅक्टोरियल, त्याच्यानंतर एक्स रेस टू दी पॉवर एन, बरोबर ना. आणि एनची व्हॅल्यू आणि एमची व्हॅल्यू कशी आहे, सारखी येईल. मग त्या ठिकाणी तुमचा आन्सर काय येईल त्या ठिकाणी सांगा. एक्स रेस टू दी पॉवर इथं काय पाहिजे होतं, एम मायनस एन पाहिजे होतं, बरोबर ना. या ठिकाणी काय येईल एम मायनस एन. मग इथं जर पुट केलं तर काय येईल तुमचं एम मायनस एम म्हणजे काय भेटेल 0. म्हणजे या ठिकाणी एन बरोबर काय येईल त्या ठिकाणी एन फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियलचा आन्सर येते 1 आणि एक्स रेस टू दी पॉवर 0 आन्सर काय येते 1. म्हणजे सरळ सरळ आन्सर काय येणार एन फॅक्टोरियल. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगतो नेमकं कसं येईल, की जसं या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी बघा मी एक एक्झाम्पल घेतलं, y इज इक्वल्स टू एक्स रेस टू दी पॉवर 5. याचा पहिला ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर घेतला, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय येईल 5x रेस टू दी पॉवर 4. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सांगा काय येईल 5 चूक 20 एक्स क्यूब. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय येईल 20 त्रिक एक्स रेस टू दी पॉवर 2 म्हणजे एक्स स्क्वेअर. फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय येईल साइन दोन्ही 12 120. हां, फिफ्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सांगा 120, बरोबर ना. आता मला सांगा, ही झाली बघा तुमची काय nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे 5 पर्यंत घेतली, बरोबर ना. पॉवर किती आहे, एमची पॉवर आणि एनची व्हॅल्यू पॉवर पा कशी आहे सेम आहे, म्हणजे एमची व्हॅल्यू आणि एनची व्हॅल्यू सारखी आहे. म्हणजे फिफ्थ ऑर्डर पर्यंत डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपण काय म्हणलं त्याची व्हॅल्यू एन फॅक्टोरियल, जी पॉवर असेल त्याचा फॅक्टोरियल निघते. मग पॉवर किती होती तुमची 5. पॉवर येते का 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 5 चूक 20 20 त्रिक 60 साइन दोन्ही 12 120. आलं का. नेक्स्ट आता जर मी म्हणतो की बुवा एमची व्हॅल्यू एन पेक्षा लहान आहे, म्हणजे एमची व्हॅल्यू आता इथं 5 आहे आणि ऑर्डर मी या ठिकाणी बघा म्हणजे काय करायला लागलो 6वा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागलो, बरोबर ना. एमची व्हॅल्यू किती पॉवर आणि डेरिव्हेटिव्ह किती घ्यायला लागलो 6th ऑर्डर, म्हणजे एनची व्हॅल्यू मोठी आहे ना, याचा अर्थ एमची लहान आहे. मग सांगा याचा डेरिव्हेटिव्ह काय, मग याचा पण डेरिव्हेटिव्ह काय सांगा काय येईल 0 येईल. कळा लागलं का ह्या कंडिशन, तिन्ही कंडिशन तुम्हाला सांगितलं. या पद्धतीने आपल्याला त्याला काय करता येते सॉल्व्ह करता येते. आता म्हणजे जेवढं हे झालेलं आहे आपल्या पूर्ण चॅप्टरवरचे आपण टॉपिक काय केलेले कव्हर. आता याच्यावर MCQ 2-4 जास्त नाही, फास्टमध्ये आपला टॉपिक होऊन जाते. आजच्या टॉपिकवरचे हे शेवटचे 3 क्वेश्चन, ज्याच्यात बघा काय दिलेले आपल्याला काय विचारलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स टी अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 1 + t² विथ रिस्पेक्ट टू दिस फंक्शन, बरोबर का. आता कालचं जे शिकवलेलं आहे आधीच्या लेक्चरमध्ये की कधी कोणतं एक्सप्रेशन असेल तर काय पुट करायचं, तर तुम्हाला सांगितलं होतं की जर स्क्वेअर रूटमध्ये 1 + x² असेल तर सरळ सरळ एक्सच्या जागी काय पुट करा. ओके, मग आता हे फंक्शन घ्या, पहिले काय दिलेले सांगा साइन इनवर्स सांगा t अपॉन √1 + t². ओके, तर या ठिकाणी काय करायला लागलो आपण पुट t बरोबर टॅन थिटा, तर थिटाची व्हॅल्यू काय भेटेल टॅन इनवर्स t. नेक्स्ट जर पुट केलं तर सांगा काय बनले फंक्शन साइन इनवर्स टीच्या जागी काय टॅन थिटा √1 + बरं याले u इज इक्वल्स टू म्हणू आपण, u इज इक्वल्स टू सांगा पुढं साइन इनवर्स टॅन थिटा 1 + tan² थिटा sec² थिटा रूट आणि स्क्वेअर काय होईल म्हणजे काय राहील सेक थिटा. परत याला सिम्प्लिफाय करा, साइन इनवर्स टॅन थिटाला काय लिहिता येते साइन थिटा अपॉन कॉस थिटा. परत या सेक थिटाला काय लिहिता येते 1 अपॉन कॉस थिटा, सेक थिटाचा रेसिप्रोकल. ओके, हे लिहिलं काय टॅन थिटा लिहिलं साइन थिटा अपॉन कॉस थिटा, आणि हे सेक थिटा काय लिहिलं त्याचं तुमचं 1 अपॉन कॉस थिटा, हे काय होणार कॅन्सल. काय राहिलं साइन इनवर्स साइन थिटा, म्हणजे साइन इनवर्स साइन एकमेकाला काय करतील थिटाची व्हॅल्यू तुमची काय सांगा. आता मला सांगा हे जे फंक्शन दिलं तुमचं u इज इक्वल्स टू काय आलं रे, u इज इक्वल्स टू टॅन इनवर्स t. आपल्याला काय करावं लागेल डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू t. इथं काय येईल du/dt
1/1 प्लस टी स्क्वेअर, याला दिलं इक्वेशन नंबर फर्स्ट. आता याच्यात पुट करा सिमिलरली, सांगा काय येणार. इथं v इज इक्वल्स टू काय फंक्शन तुमचं, कॉस इनवर्स 1/1 प्लस टी म्हणजे काय, टॅन स्क्वेअर थिटा. टीचा स्क्वेअर म्हणजे काय, टॅन स्क्वेअर थिटा. v इज इक्वल्स टू कॉस इनवर्स, हे आता आपण पाहिलं 1/, हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर हे काय ते 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, काय ते सेक स्क्वेअर थिटा, ते रूट आणि स्क्वेअर काय होईल कॅन्सल, म्हणजे इथं काय राहील 1/sec थिटा. 1/sec थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे, कॉस थिटाचा. कॉस इनवर्स कॉस काय होणार, राहिलं काय थिटा, म्हणजे v बरोबर थिटाची व्हॅल्यू टॅन इनवर्स टी. मग या ठिकाणी काय येणार तुमचा आन्सर सांगा. याला जर डिफरन्शिएट केलं dv/dt काय येणार सांगा, 1/1 प्लस टी स्क्वेअर. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायचं, याले डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू हे फंक्शन. म्हणजे काय करायचं आपल्याला, व्हॅल्यू काढायची du/dv म्हणजे काय du/dt अपॉन dv बाय. आता मला सांगा ही व्हॅल्यू कशा येतात, मग सारख्याच संख्येनं सारख्या संख्येने डिवाइड केलं, काय ते 1. ऑप्शन सी त्या ठिकाणी काय असतं करेक्ट. परत हे एक्सप्रेशन पहा, याच्यावरून सांगितलं होतं की हे फॉर्म्युला बनते, याच्या जागी पुट करायला लागेल तुम्हाला x बरोबर कॉस थिटा, बरोबर का. परत याले इथं तर दिलेले टॅन यू, सांगा काय दिलेले, टॅन यू बरोबर √1 मायनस, इथं थिटाची व्हॅल्यू काय भेटेल रे, कॉस इनवर्स x. सांगा 1 मायनस एक्सच्या जागी काय होईल, कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. टॅन यू बरोबर √मध्ये 1 मायनस कॉस थिटा, म्हणजे जर असं असेल पहा 1 प्लस कॉस 2 थिटा असेल तर इथे येते 2 कॉस स्क्वेअर थिटा, आणि 1 मायनस कॉस 2 थिटा असेल तर इथे येते 2 साईन स्क्वेअर थिटा. म्हणजे इथं जर डबल अँगल असेल तर इकडे त्याच्या हाफ येते, प्लस असेल तर कॉसमध्ये येते, आणि मायनसमध्ये असेल तर सांगा इथं जे अँगल दिला त्याचा हाफ काय येईल, इथे येईल 2 साईन स्क्वेअर थिटा बाय 2, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, मायनस असेल तर साईन, प्लस असेल तर कॉस. 2 काय झालं, टॅन यू बरोबर साईन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा, टॅन स्क्वेअर थिटा बाय 2, स्क्वेअर आणि रूट काय झालं, या ठिकाणी काय आलं टॅन थिटा बाय 2. इथं म्हणलं टॅन यू बरोबर टॅन थिटा बाय 2. हे दोन्ही इक्वल कधी होतील, ज्यावेळेस हे दोन्ही अँगल सारखे असतील. म्हणजे यू बरोबर काय, म्हणजे यू बरोबर काय, थिटाची व्हॅल्यू तुम्ही काढली कॉस इनवर्स x बाय. आता याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू x, बरोबर ना. काय करावं लागेल, इथं du/dx सांगा काय येईल, हे 1/2 ॲज इट इज, कॉस इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल -1/√. ओके, म्हणजे हे मायनसचं साईन इकडे शिफ्ट करतो, याला दिलं इक्वेशन नंबर फर्स्ट. आता सिमिलरली इथं जर पुट केलं सांगा काय येईल, कॉस व्ही बरोबर 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा, तर कॉस व्ही बरोबर हे बनते कॉस 3 थिटा, बरोबर ना. इकडचं कॉस काय होईल, व्ही बरोबर काय आलं, मग व्ही बरोबर 3 गुणिला थिटाची व्हॅल्यू. बरं, एक तर आता तुम्ही याला डिफरन्शिएट करा, अशा पद्धतीनं व्हॅल्यू पुट करा, किंवा वेगळी मेथड अशी करता येते की इथं बघा अशा पद्धतीनं इथंही करता आलं असतं वेगळं, काय अडचण नाही, ठीक आहे, वेगळी करता आलं असतं. कसं की बा इथं मी काही न करता म्हणजे डिफरन्शिएट केलंच नाही असं कन्सिडर करा, इथं मला कॉस इनवर्स एक्सची व्हॅल्यू भेटते का पावर, v/3 बरोबर काय कॉस इनवर्स एक्स. मी व्हॅल्यू इथं पुट करतो, यू बरोबर काय आलं v, आणि हे 2 ॲज इट इज, आणि हे डिवायडेड बाय 3 ॲज इट इज. आता काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, आपल्याला व्हॅल्यू काय विचारली dy/dx, म्हणजे आपण इथं काय कन्सिडर करू du/dv, बरोबर ना. मग आता जर केलं तर काय येईल, यूचा डेरिव्हेटिव्ह काय येईल du/dv, v विथ रिस्पेक्ट टू v केलं म्हणजे इथं आन्सर काय येणार 1, आणि 3 दोन्ही ऑप्शन काय येणार 1/6, ऑप्शन बी. तुम्ही बघा की du/dx काढा, dv/dx काढा, आणि या पद्धतीनं तुम्ही जरी काढलं तरी तुमचा आन्सर हेच येते. पण इथं आपल्याला स्पष्ट दिसू लागलं की बा इथं आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. नेक्स्ट आता बघा शेवटचा क्वेश्चन, ज्याच्यात आपल्याला विचारलेलं बघा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह.
तर बघा अतिशय महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत की साइन टू थिटा, कॉस टू थिटा, जेवढे फॉर्म्युले तेवढे काय करा, पाठ करा. आता जसं आपल्याला माहिती आहे की कॉस स्क्वेअर थिटाले कॉस टू थिटाले काय लिहू शकतो आपण, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके, नंतर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा किंवा 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 किंवा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय. ओके, आता मला सांगा याच्याकडे जर पाहिलं तर कॉस स्क्वेअर इथं जे अँगल आहे मायनस सायन्स करून ते अँगल आहे. मग इथं पहा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, इकडं काय करायचं फक्त त्याच्या डबलनं अँगल करायचं. मग या ठिकाणी जर याला लिहिलं तर याच्या डबलनं अँगल कॉस काय करायचं, 2 मल्टिप्लाय करायचं जे अँगल दिला त्याला. इथं डबलनं मल्टिप्लाय म्हणजे काय, 2 मल्टिप्लाय 5x डिवायडेड बाय किती 2 काय झाले. पहा बरं किती सिंपल फंक्शन तयार झालं, y इज इक्वल्स टू कॉस 5x. याला करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 5x आणि 5xचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय भेटलं, मायनस 5 साइन 5x. हे झाला तुमचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता परत याला काय करायचं, डिफरन्शिएट म्हणजे काय, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. हे मायनस 5 ॲज इट इज साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 5x परत 5xचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय झाले 5 5 कॉस. आता मला सांगा ऑप्शनमध्ये कॉस कुठं दिसते का, नाही. पण आपल्याला माहिती आहे ना वाय म्हणजे काय, इथं फक्त पुट करा -25. ऑप्शन डी त्या ठिकाणी काय असतं, करेक्ट आलं असतं. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपलं पूर्ण चॅप्टर झालेलं आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त PYQ तुम्ही काय करा, स्वतः सॉल्व करा.